नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहतो इयत्ता 10वी इतिहासाचं जे पहिलं प्रकरण आहे, इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा, यामधील काही बहुपर्यायी प्रश्न जे सीईटीच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतील। सीईटीची परीक्षा इयत्ता 11वीच्या ॲडमिशनसाठी होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि तिची तयारी आपण आता सुरू केलेली आहे। इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 आणि 2 वरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवल्यात। गणित भाग 1 वरचे जवळपास 40 इम्पॉर्टंट प्रश्न आपण बहुपर्यायी घेतलेत। गणित भाग 2 चे सुद्धा 40 ते 48 प्रश्न बहुपर्यायी घेतलेत। त्या गणित भाग 1 आणि 2 च्या व्हिडिओच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। तर इतिहासाची सुद्धा आपण चाचणी सुरू केली, इतिहासाचा सुद्धा सराव आपण सुरू केलेला आहे। तर बघूयात हे काही बहुपर्यायी प्रश्न पहिल्या प्रकरणावर आधारित आहेत मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे। फक्त पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण आता इतिहासाच्या सगळ्या प्रकरणांवरती हळूहळू आपण सर्व बहुपर्यायी प्रश्न जे आहेत त्यावरती डिटेल्स मध्ये आपण चर्चा करणार आहोत। इतिहास झाल्यावर भूगोल, मराठी, हिंदी, इंग्लिश सर्व विषय, विज्ञानापासून सर्व विषयांवरती आपल्याला चर्चा करायची आहे त्या काळामध्ये। ओके, आपल्याकडे आहे महिना सीईटीच्या परीक्षेला, पण महिनाभर आपण फुल तयारी करूयात। ओके, बघा या ठिकाणी सगळ्यात पहिला प्रश्न आहे, आर्किओलॉजी ऑफ नेचर हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा मित्रांनो, आर्किओलॉजी ऑफ नेचर हा ग्रंथ कोणी लिहिला? याच्यामध्ये ऑप्शन 4 आहेत। पहिला ऑप्शन आहे मित्रांनो आपल्याकडे कार्ल मार्क्स, दुसरा आहे मायकल फुको, तिसरा लुसियन फेबर आणि चौथा आहे व्हॉल्टियर। तर या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो काय असेल तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता काय? यस, बऱ्याच मुलांनी दिलंय उत्तर परफेक्टली। तर मायकल फुको हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। आर्किओलॉजी ऑफ नेचर हा जो ग्रंथ आहे तो मायकल फुको यांनी लिहिला, कारण 20व्या शतकातील हे फ्रेंच इतिहासकार आहेत। मायकल फुको कोण होते? फ्रेंच इतिहासकार होते आणि त्यांनी आर्किओलॉजी ऑफ नेचर हा ग्रंथ लिहिला। या ग्रंथात त्यांनी काय लिहिलं? माझ्यासमोर पुस्तक आहे। त्यांनी काय लिहिलं की इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे। इतिहासाची जी तुम्ही कालक्रमाने जी मांडणी करतात, एक पहिल्या अमुक अमुक साली हे झालं, दुसऱ्या साली ते झालं, तिसऱ्या साली काय चौथं झालं असेल, अशी जी कालानुक्रमे मांडणी करताना तुम्ही ते चुकीची आहे, ती पद्धत चुकीची आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं होतं। त्यांनी काय सांगितलं होतं की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे लक्ष त्यांनी वेधले। म्हणजे या ग्रंथात आर्किओलॉजी ऑफ नेचर या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलं, तुम्ही कालानुक्रमे मांडणी नका करू, ज्या घटना झाल्या त्या घटना नुसत्या नका लिहू, तर त्या घटनांमागे जे काही स्थित्यांतर झालं, त्या घटनांची कारणं जी आहे, त्या घटना झाल्यानंतर जी काही स्थित्यांतर झाली, परिस्थितीमध्ये जे काही बदल झाले, याचं सुद्धा स्पष्टीकरण तुम्ही इतिहासात दिलं पाहिजे। ओके, यानंतर दुसरा प्रश्न आहे, इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात? पुरातत्वज्ञ म्हणतात, इतिहासकार म्हणतात, भाषाशास्त्रज्ञ म्हणतात का समाजशास्त्रज्ञ? बघा, जो इतिहासाची मांडणी करतो त्याला आपण इतिहासकारच म्हणणार। इतिहासाची चिकित्सापूर्वक म्हणजे अतिशय डिटेल्स मध्ये तो विश्लेषण करणार आणि चिकित्सापूर्वक मांडणी करणार, त्याला आपण इतिहासकार असं आपण म्हणणार। ओके, एकदम सोपा साधा प्रश्न आहे मित्रांनो, बऱ्याच मुलांना याचं उत्तर कोणी देऊ शकतो। हिस्ट्री हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या टिंब या ग्रीक इतिहासकाराने वापरला। हिस्ट्री शब्द कोणी वापरला सर्वात प्रथम? बघा, नावातच आहे। लिओपॉल्डला रांकेने वापरला, हेगेलने वापरला, फुकोने वापरला, मायकल फुकोने वापरला का हिरोडोटसने वापरला? कोणी वापरला? हिरोडोटसने। मित्रांनो लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतला आहे। हिस्ट्री शब्द कुठून आला? इतिहासाचा हिस्ट्री जो शब्द आहे तो ग्रीक भाषेतून आलेला आहे आणि हा ग्रीक भाषेतून आलेला शब्द हिरोडोटसने लिहिलाय। आता हा शब्द त्यांनी कुठे दिला माहिती आहे का? हिस्ट्री, त्याचं द हिस्टरीज हा एक ग्रंथ लिहिला होता। हिरोडोटसने काय लिहिलं होतं? द हिस्टरीज हा ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथाच्या शीर्षकामध्ये त्यांनी हा हिस्ट्री हा शब्द या ठिकाणी वापरलेला। असा सुद्धा प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतो की हिरोडोटसने कुठलं पुस्तक लिहिलं, कुठला ग्रंथ लिहिला, तर द हिस्ट्रीज हे उत्तर आपण या ठिकाणी सांगू शकतो। पुढचा मुद्दा, 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता? बघा, 19वे जे शतक आहे त्या शतकामध्ये जे काही इतिहास लेखन झालं, वेगवेगळ्या प्रकारच्या इतिहासकारांनी इतिहासाचं लेखन केलं असेल, तर त्यांच्या विचारांवर, त्यांच्या लेखनाच्या पद्धतीवर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता? तर लिओपॉल्ड रांके यांच्या विचारांचा प्रभाव 19व्या शतकात खूप जोरामध्ये होता, हे आपण समजून घेऊ शकतो। या ठिकाणी आपल्याकडे आहे माहिती त्यांची, आपण रांके जे आहेत यांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर
लिओनार्डो रांके हे खूप मोठे इतिहासकार होते मित्रांनो. कारण बघा 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील, हे कुठल्या विद्यापीठातले होते? बर्लिन विद्यापीठ. बर्लिन विद्यापीठामधील लिओपोल्ड रांके यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. यांनी काय विचार मांडले होते लिओपोल्ड रांकेने मित्रांनो? इथं पुस्तकात दिलंय. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितलं. म्हणजे इतिहासाचं संशोधन नेमकं कसं केलं जावं याची एक पद्धत सांगितली, एक चिकित्सक पद्धत लिओपोल्ड रांकेने सांगितली होती. त्यांनी सांगितलं होतं मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्याने भर दिला. म्हणजे मूळ दस्तऐवज जे तुम्हाला मिळालेलं आहे इतिहास लेखन करत असताना, मूळ दस्तऐवज म्हणजे काय? एखादं पत्र, समजा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायचा असेल तर महाराजांनी कोणाला पत्र लिहिलं असतील, आपल्या मावळ्यांना, गड किल्ल्यांवरील गडकरींना जे काही पत्र लिहिलं असेल ते पत्र मूळ दस्तऐवज आहे. आणि त्या पत्राचा उल्लेख जर एखाद्या कुठल्या पुस्तकात मध्ये केला असेल आणि त्या दुसऱ्या पुस्तकाच्या आधारे जर आपण लिहू एखादा इतिहास, तर तो मूळ दस्तऐवज नसणार ते पुस्तक. तर महाराजांनी स्वतः लिहिलेलं जे पत्र आहे ते मूळ दस्तऐवज आहे. तर त्या मूळ दस्तऐवजांचा अभ्यास करा यावरती त्यांनी भर दिलेला आहे. ओके, तर त्या बाकी सगळ्या जास्त गोष्टी आपण नको डिटेल्समध्ये बघायला, पण विचारांचा कोणाचा प्रभाव होता? तर लिओपोल्ड रांके यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये टिंबटिंब नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली कोणती? बघा या ठिकाणी आपल्याकडे इतिहास लेखनाची एकच प्रणाली होती, ती म्हणजे ॲनल्स प्रमाणे जी प्रणाली, जी 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये आली. फ्रान्समध्ये ही ॲनल्स प्रणाली जी आहे ती जन्माला आली. आता ही ॲनल्स प्रणाली म्हणजे मित्रांनो काय ते सुद्धा आपण समजून घेऊया की 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली अस्तित्वात आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली होती. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुसद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता, म्हणजे इतिहासाचा अभ्यास लिहित असताना तुम्ही फक्त राजा राजवाड्यांचा विचार नका करू, महान नेत्यांचा विचार नका करू, किंवा त्याचबरोबर मोठ्या राजकीय घडामोडी ज्या झाल्या त्याचाच विचार नका करू, त्याचबरोबर त्या काळातला हवामान कसा होता हे याचा इतिहास लेखन करताना विचार करा. स्थानिक लोक कशी होती याचा विचार करा. त्याचबरोबर शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने, संपर्काची साधने या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार इतिहास लेखन करत असताना करा. अशा प्रकारची विचार प्रणाली जी आहे ती म्हणजे ॲनल्स प्रणाली होती मित्रांनो, लक्षात घ्या. यानंतर पुढचा या ठिकाणी मुद्दा बघा, उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला काय म्हणतात? जे तुमच्याकडे पुरावे असतात ते भूतकाळातले असतात, त्याचं चिकित्सापूर्वक संशोधन करायचं आणि संशोधन करून त्या काळातल्या घटनांची मांडणी करायची, ही पद्धत म्हणजे काय? ही जी पद्धत आहे तिला आपण काय म्हणतो? इतिहास लेखन म्हणतो. हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, इतिहास लेखन हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 7वा प्रश्न बघा, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियामधील टिंबटिंब संस्कृतीमध्ये झाली. तर ती संस्कृती म्हणजे सुमेर संस्कृती. सुमेर संस्कृतीमध्ये ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेला सुरुवात झाली होती, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, येस मित्रांनो, हे पहिलं प्रकरण होतं. जे पहिलं प्रकरण इतिहास लेखनाची साधने, या प्रकरणातले हे 7 प्रश्न मित्रांनो आपण पाहिलेले आहेत. ओके, यस, जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. मी बाजूला झालेला आहे. 7 प्रश्न पण महत्त्वाचे आहेत, उत्तरासहित आहेत, त्यामुळे स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकताय. ओके, यस, पोहोचेल. ओके, बघा, इतिहास लेखन भारतीय परंपरा हे जे प्रकरण आहे त्यावरती आपण चर्चा करतोय. एकूण जवळपास 8 इम्पॉर्टंट असे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, तर ते करून टाका मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण? चला कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये लिहा कोण असणार आहे. अलेक्झांडर कॅनिंगहम असेल, विल्यम जोन्स असेल, जॉन मार्शल असेल का फ्रेडरिक मॅक्स म्युलर असेल? ओके, मॅक्स म्युलर कोण असणार याच्यापैकी? तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन बऱ्याच मुलांनी मला वाटतं दिलं असेल फटाफट आन्सर. पहिलं ऑप्शन अलेक्झांडर कॅनिंगहम हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो. ओके, यानंतर पुढचा मुद्दा हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? हा जो प्रश्न आहे जुलै 2019च्या बोर्डाच्या पेपरला आला होता रिकाम्या जागामध्ये. तर याचं उत्तर काय असणार आहे? जेम्स मिल असेल, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन असेल का सर जॉन मार्शल असेल का फ्रेडरिक मॅक्स म्युलर असेल? कोणी केलं
हितोपदेश या ग्रंथाचं जर्मन भाषेत अनुवाद, तर तो अनुवाद केला फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी अनुवाद केला होता हितोपदेश या ग्रंथाचा. ओके मित्रांनो, हितोपदेश या ग्रंथाचा संस्कृत ग्रंथ आहे हा, याचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कोणी केला तर फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केला. ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर पुढचा मुद्दा आहे इसवी सनाच्या 7व्या शतकात, 7वं शतक जे आहे इसवी सनाच्या, यामध्ये बाणभट्ट हे जे कवी आहेत, बाणभट्ट या कवीने लिहिलेले टिंबटिंब हे संस्कृत काव्य ऐतिहासिक ग्रंथ चरित्र आहे. आता कुठलं संस्कृत काव्य लिहिलं बाणभट्ट यांनी, लक्षात घ्या मित्रांनो, बाणभट्ट आलं तर बाणभट्ट यांनी हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. बाणभट्ट यांनी कुठलं लिहिलं, हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मेघदूत, राजतरंगिणी किंवा रसरत्नाकर नसणार आहे, हर्षचरित असणार आहे. ओके, आता या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर बघा. इसवी सनाच्या 12व्या शतकात टिंबटिंब याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. आता बाणभट्ट यांनी तर ऑलरेडी बाणभट्ट यांनी हर्षचरित लिहिला, त्याच्यामुळे रंजिनीवरती बाणभट्ट तर येणार नाहीये. तर कल्हण हे उत्तर मित्रांनो करेक्ट आहे. कल्हण यांनी जो ग्रंथ लिहिला काश्मीरच्या इतिहासावरील, हा प्रसिद्ध ग्रंथ आहे त्या काळातला. ओके, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. हे 4 प्रश्न बघितले मित्रांनो, चारीचे ऑप्शन्स उत्तर तुम्हाला मी सांगतोय. ओके, ही सगळी तुम्ही लिहून घ्या, एक वही करा. याच्यामध्ये कालचे सुद्धा तुम्ही प्रश्न बघून घ्या. कालच्या व्हिडिओजमध्ये आपण पहिल्या प्रकरणाचे सुद्धा जे काही प्रश्न बघितले ते तुम्ही लिहून घ्या. आता हे दुसरे जे प्रश्न आहेत हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या या दुसऱ्या प्रकरणाचे. ओके, त्यानंतर जेम्स मिल या ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावरील लिहिलेला पहिला ग्रंथ कुठला. आता जेम्स मिल यांनी कुठला ग्रंथ लिहिला, द हिस्ट्री ऑफ इंडिया लिहिला का, द हिस्ट्री ऑफ द मराठाज लिहिला का, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया लिहिला का, द सेक्रेट बुक ऑफ ईस्ट असं लिहिलं. तर यांचा जो ग्रंथ आहे जेम्स मिल यांचा ग्रंथ कुठला, तर द हिस्ट्रीज ऑफ ब्रिटिश इंडिया. मित्रांनो, हा ग्रंथ तुम्ही समजून घ्यायचा आहे की जेम्स मिल यांनी कुठला लिहिला की द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. आता द हिस्ट्रीज ऑफ इंडिया आणि हिस्ट्रीज ऑफ ब्रिटिश इंडिया ह्या 2 शब्द तुम्हाला गडबड होऊ शकते. बघा, इथं ब्रिटिश शब्द जर गेला तर हिस्ट्री ऑफ इंडिया येईल, आणि हा हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ जो आहे तो जेम्स मिल यांनी नाही लिहिला, तर हा ग्रंथ लिहिलेला आहे एल्फिन्स्टन यांनी लिहिलेला आहे मित्रांनो. ओके, आणि सॉरी, या ग्रंथाविषयी मी तुम्हाला सांगतो की जेम्स मिल यांनी जो हा द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो, त्या संदर्भात जर आपण पाहिलं तर जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. 1817 साली हा ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो, खूप वर्षापूर्वी जेव्हा इंग्रज भारतामध्ये होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचा कालखंड आहे हा, संभाजी राजांच्या नंतरचा सुद्धा कालखंड आहे हा. ओके, आणि ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. कुठल्याही ब्रिटिश इतिहासकाराने भारतावरती लिहिलेला हा पहिला ग्रंथ. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटला गेलेला आहे. म्हणजे भारताविषयी चुकीचे दृष्टिकोन, पूर्वग्रह, दूषित असे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा इतिहास लिहिला गेला होता, आणि हा इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न झाला होता. तो जेम्स मिल या ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिला होता, आणि तो होता ब्रिटिश इतिहासकाराने लिहिला होता, आणि हा ग्रंथ होता द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. ओके, त्यानंतर सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, बघा हे जे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आहेत त्यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. ओके, पण या प्रश्नाचं उत्तर जेम्स मिल आलं तर हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया येईल, आणि त्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आलं तर हिस्ट्रीज ऑफ इंडिया येऊ शकतं. ही गोष्ट पण लक्षात घ्यायची. छोटे छोटे मुद्दे सुद्धा मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास टिंबटिंब यांच्यापासून प्रेरणा मिळाली. बघा मित्रांनो, झालं होतं कसं की यांसारख्या जेम्स मिल यांसारख्या इतिहासकारांनी, ब्रिटिश इतिहासकारांनी भारतासंबंधीचा पूर्वग्रह दूषित असलेला चुकीचा इतिहास लिहिण्याचा सपाटा लावला होता, आणि तो चुकीचा इतिहास खोडून काढून एक राष्ट्रवादी इतिहास लेखनास सुरुवात झाली. राष्ट्रवादी इतिहास लेखनाची जी परंपरा सुरू झाली त्याच्यामध्ये भारताची बाजू पॉझिटिव्ह घेऊन इतिहास लिहायला सुरुवात झाली, आणि तिला जी प्रेरणा मिळाली ती विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या लेखनातून. बरं का, महाराष्ट्रात आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखनास कोणापासून प्रेरणा मिळाली तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. ओके, यानंतर बघा स्त्री पुरुष तुलना
हा ग्रंथ कुणी लिहिला? खूपदा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, जनरल नॉलेजसाठी बऱ्याचदा या प्रकारचे प्रश्न पण विचारले जातात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी. तर ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ आहे मित्रांनो. स्त्रीवादी लेखनाचा हा भाग झाला. स्त्रियांना समोर ठेवून स्त्रियांच्या दृष्टिकोनातून स्त्रियांचे प्रश्न अशा प्रकारच्या ग्रंथातून मांडले गेले होते आणि त्यामधला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ होता जो ताराबाई शिंदे यांनी लिहिला होता. ओके, यानंतर प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक कोणत्या इतिहास लेखनाचे उदाहरण आहे? जसं स्त्री पुरुष तुलना हे जे आहे ते स्त्रीवादी इतिहास लेखनाचं उदाहरण आहे, त्याचप्रमाणे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक जे आहे ते मार्क्सवादी इतिहास लेखन आहे. आता हे मार्क्सवादी इतिहास लेखन काय आहे ते सुद्धा आपण, हा प्रश्न आला म्हणून मित्रांनो समजून घेऊयात की मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार, मानवी संबंधाचा विचार या ठिकाणी केला गेला. आणि हे जे पुस्तक आहे आपण म्हणतो प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक डांगे यांनी लिहिलेले आहे. डांगे हे कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक समितीपैकी एक होते. श्रीपाद अमृत डांगे यांनी हा ग्रंथ लिहिला होता प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, आणि हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं एक उदाहरण आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे 8 प्रश्न आपण दुसऱ्या प्रकरणातले घेतलेले आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय, फळ्याचा स्क्रीनशॉट मारून तुमच्या मोबाईलमध्ये फोटोच्या स्वरूपात सेव्ह करून ठेवू शकताय. फोटोच्या स्वरूपात त्यासाठी महत्त्वाचे असतील. प्रकरण 3 उपयोजित इतिहास. मित्रांनो बघा, पुढे जाण्याच्या अगोदर फक्त एकच विनंती आहे, तुम्ही जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पहिला प्रश्न, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले? ए दिल्ली, बी हडप्पा, सी ऊर आणि डी कोलकाता. या ठिकाणी एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्यायची, दिल्ली आणि कोलकातामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्खनन झालं नाही. भारतामध्ये जर पाहिलं तर झालंय भारतात उत्खनन हडप्पाचं, पण या हडप्पा या संस्कृती, हडप्पा येथे झालेलं आहे. हडप्पा संस्कृती म्हणजे मोहेंजोदडो आपण म्हणतो, तिकडे झालं होतं, पण तिथं काही जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय सापडलं नव्हतं. त्यामुळे ऊर हे उत्तर जे आहे ना ते बरोबर आहे. तर हे बरोबर का आहे याचं पण आपल्याला कारण भेटलं पाहिजे ना. कारण मित्रांनो, जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय मेसोपोटेमियामधील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. ऊर मेसोपोटेमियामध्ये हे शहर आहे. मेसोपोटेमियामध्ये हे शहर आहे. मेसोपोटेमिया हे एक मेसोपोटेमियामधील ऊर एक शहर आहे आणि या शहराचं उत्खनन करताना सापडलं होतं संग्रहालय. ओके, आणि हे कधी इसवी सन पूर्व 6व्या शतकातलं आहे. ओके, हे उत्खनन कधी झालं? ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्डो उई यांनी 1922 ते 1934 या काळात केले होते. हे उत्खनन कधी? 1922 ते 1934 या काळामध्ये हे उत्खनन केलं होतं ऊरमध्ये. आणि हे उत्खनन करत असताना जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या ठिकाणी सापडलेले आहे मित्रांनो. ओके, हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होते. कोणी बांधलं होतं? राजकन्येने. कोणी बांधले? कुठली राजकन्येचं नाव काय? एनिगॉल्डी या राजकन्येने बांधलं होतं आणि ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत होती. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका, त्याला क्लाय टॅब्लेट्स आपण म्हणतो, त्या होत्या. ठीक आहे मित्रांनो, हा झाला पहिला प्रश्न. दुसरा मुद्दा जर आपण पाहिला तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? म्हणजे म्युझियम. बघा, हे जे अभिलेखागार असतं ना, हे म्युझियम, याच्यामध्ये काय काय ठेवलं जातं? जुन्या पुराण्या वस्तू असतात, कागदपत्रे, जुनी कागदपत्रे असतात, दप्तरे असतात, जुने चित्रपट इत्यादी गोष्टी जतन करून ठेवल्या जातात अभिलेखागारमध्ये. आता भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार जे आहे ते दिल्ली येथे आहे. ओके, कोलकाता नाही, मुंबई नाही, चेन्नई नाही, दिल्ली येथे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. पुढचा मुद्दा, भारतातील टिंबटिंब या शहरात असणाऱ्या सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत जनांसाठी इतिहास या विषयातील संशोधनाचे काम चालते. बघा, जनांसाठीचा इतिहास म्हणजेच उपयोजित इतिहास. मित्रांनो, उपयोजित इतिहास जो आहे ना, उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठीचा इतिहास म्हणजे त्याला पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्द प्रयोग आहे. ओके, जनांसाठीच्या इतिहासाला पर्यायी शब्द प्रयोग जो आहे तो काय आहे? उपयोजित इतिहास.
तर भारतातील टिंबटिंब या शहरात म्हणजे कोणत्या शहरात सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत, म्हणजे ही जी संस्था आहे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, या संस्थेमध्ये जनांसाठीचा इतिहास विषयातील संशोधनावर काम चालते. तर कुठं? मुंबई, बेंगळुरू, चेन्नई का कोलकाता? बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. पान नंबर 15 याचं उत्तर तुम्हाला सापडेल. भारतातील बंगळुरू येथे, कुठं? पुस्तकामध्ये आहे, बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर ऑफ पब्लिक हिस्ट्री, जनांसाठीचा इतिहास म्हणजे सेंटर ऑफ पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे आणि तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधन चालते. या ठिकाणी बेंगळुरू हे उत्तर जे आहे ते आपलं करेक्ट आहे मित्रांनो. ओके, यानंतर पुढचा मुद्दा आता आपण बघून घेऊयात. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, त्याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी आपल्याला देऊ शकताय. ओके, कमेंट बॉक्समध्ये पुढचा जो चौथा प्रश्न आहे त्याचा चौथा प्रश्न आपल्या समोर आहे. टिंबटिंब ही विज्ञान व इतर सर्वच शाखांची जननी मानली जाते. विज्ञानाची आणि इतर सर्व शाखांची जननी तत्वज्ञान आहे, इतिहास आहे, तंत्रज्ञान आहे का अध्यात्म आहे? तर तत्वज्ञान हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो. तत्वज्ञान जे आहे ना, ही विज्ञान आणि इतर सर्व शाखांची जननी आहे असं बऱ्याच ठिकाणी मानलं गेलेलं आहे. ओके, तर बघा पुढे बघूयात आपण. पुढचा जो प्रश्न आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने टिंबटिंब या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्वे जाहीर केलेले आहे. बघा मित्रांनो, जगामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसे जे आहेत, जे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसे आहेत, उदाहरणार्थ तुमचे काही सांस्कृतिक वारसे किंवा काही मोठी मोठी स्मारकं वगैरे असतील किंवा काही नैसर्गिक सुद्धा वारसे आहेत, नैसर्गिक काही ठिकाणं आहेत अशी, तर त्यांचं जतन आणि संवर्धन व्हावं, त्यांचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं, त्यांची देखभाल व्हावी या हेतूने टिंबटिंब या जागतिक संघटनेने, म्हणजे कोणती अशी जागतिक संघटना आहे की त्या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे जी आहेत ती जाहीर केलेली आहेत. त्या तत्वांच्या आधारावरती या सगळ्या जागतिक वारशांचे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचं जतन आणि संवर्धन करावं. तर या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रसंघ आहे, संयुक्त राष्ट्रे आहे, युनेस्को आहे, तर का विश्वस्त मंडळ आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ते युनेस्को आहे. हे समजून घ्या मित्रांनो तुम्ही. युनेस्को या जागतिक संघटनेने जाहीर केलेलं आहे की जाहीर केलेली आहेत ही सर्व तत्वे. ओके, मी थोडासा बाजूला होतो मित्रांनो, तुम्हाला याचा जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकता. तिसरं प्रकरण आहे उपयोजित इतिहास. यामधले महत्त्वाचे काही आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न बघितलेले आहेत. ओके, तर मित्रांनो आजच्या बघा या ठिकाणी प्रसार माध्यम आणि इतिहास. पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? बघा, पहिलं वर्तमानपत्र भारतातलं जे आहे त्या वर्तमानपत्राचं नाव आहे बेंगाल गॅझेट. हे पहिलं वर्तमानपत्र आहे, ज्याला आपण कोलकाता जनरल ॲडव्हर्टायझर सुद्धा असं म्हणतो. कुठलं? बेंगाल गॅझेट हे पहिलं वर्तमानपत्र आहे आणि त्याला आपण कोलकाता जनरल ॲडव्हर्टायझर सुद्धा म्हणतो. जे वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780, कधी? 1780 मध्ये 29 जानेवारी 1780 या दिवशी पासून हे वर्तमानपत्र सुरू झालं. आणि ते लिहिलं कोणी? ते सुरू कोणी केलं? तर जेम्स ऑगस्टस हिकी याने हे सुरू केलं. लक्षात घ्या ह्या प्रश्नाचं उत्तर. इथं प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की भारतातलं पहिलं वर्तमानपत्र कुठलं? तर बेंगाल गॅझेट. ते कधी सुरू झालं? तर 1780 मध्ये सुरू झालं. आणि त्याचबरोबर ते कोणी सुरू केलं? तर जेम्स ऑगस्टस हिकी हा जो व्यक्ती आहे त्याने सुरू केलेलं आहे हे वर्तमानपत्र बेंगाल गॅझेट 1780 मध्ये. ओके, लक्षात आलं असेल तुमच्या. यानंतर पुढचा मुद्दा, दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे. दूरदर्शन म्हणजे टीव्ही जे आहे ते नेमकं कुठल्या प्रकारचं माध्यम आहे? दृक म्हणजे फक्त तुम्हाला दिसतं का त्याच्यामध्ये, म्हणजे दिसतं, चित्र वगैरे दिसतं ते दृक. श्राव्य म्हणजे ऐकायला येणं आणि दृक श्राव्य म्हणजे दिसणं पण आणि ऐकायला पण येणं. आणि मुद्रण म्हणजे लिहिणे किंवा छापणे. तर यामधलं दूरदर्शन आपलं दृकश्राव्य माध्यम आहे, कारण त्यावरती आपण चित्र बघू सुद्धा शकतो किंवा व्हिडिओज बघू सुद्धा शकतो, चित्रपट, आणि ऐकू सुद्धा शकतो. या दोन्ही गोष्टी होतात, म्हणून दृकश्राव्य माध्यम आहे. फोटो किंवा तुमचे फोटोग्राफी जर तुम्ही फोटो जर पाहिले तर ते फक्त दृकवाद्य माध्यम आहे. आणि रेडिओ जर तुम्ही पाहिलं, टीव्ही, रेडिओ, टेप रेकॉर्डर्स हे म्हणा, हे श्राव्य, यांच्यामधून तुम्हाला फक्त ऐकायलाच येणार आहे.
आणि मुद्रण म्हणजे फक्त वाचायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे, पण दृकश्राव्य म्हणजे तुम्हाला ऐकायला पण मिळणार आणि पाहायला पण मिळणार, म्हणून दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. पुढचं, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? बघा, मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र जे आहे ते कुठलं, तर ते आहे दर्पण. बरं का, दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं. सर्वात पहिली गोष्ट 1832 मध्ये. बघा, पहिलं वर्तमानपत्र 1780, त्याच्यानंतर जवळपास आपल्याकडे 52 वर्षानंतर मराठी वृत्तपत्र जे आहे ते सुरू झालं, ते दर्पण आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं. हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ओके, लक्षात घ्या. यानंतर पुढचा मुद्दा आहे, प्रभाकर या वर्तमानपत्रातून कोणाची शतपत्रे कोणाची शतपत्रे जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध झालेली दिसून येतात. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन आहे. भाऊ महाजन आहे, बाळशास्त्री जांभेकर आहे. बाळशास्त्री जांभेकरांचा इथं प्रभाकरशी काही संबंध नाही, कारण त्यांचं दर्पण हे वृत्तपत्र होतं. ओके, त्याच्यामुळे हे नाव तर निघून जाईल. त्यानंतर लोकहितवादी येत आहे आणि कृष्णराव भालेकर येत आहे. तर नेमकं ऑप्शन कुठला आहे मित्रांनो? प्रभाकर या वर्तमानपत्रातून कोणाची शतपत्रे प्रसिद्ध झाली, तर ती आहेत लोकहितवादी. लोकहितवादी यांनी शतपत्र लिहिली आणि त्या शतपत्राच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. बघा, लोकहितवादी यांचं पूर्ण नाव जे आहे ते गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादींचं पूर्ण नाव काय? गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने जवळपास शतपत्रे लिहिली आणि ती सर्व शतपत्रे जी आहे ती समाज प्रबोधनाची होती. ओके, इथं लोकहितवादी शतपत्रे आलं तर समजायचं लोकहितवादी, आणि ती प्रभाकर या वृत्तपत्रामधून लिहिली गेली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 21व्या शतकात टिंबटिंब लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून भूमिका बजावत आहे. तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोणीच याचं उत्तर चुकीचं नाही देऊ शकणार. वृत्तपत्रे हे लोकशाहीचा हा जो आहे ना तो चौथा स्तंभ आहे. आणि आज या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची काय अवस्था आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा चौथा स्तंभ जो आहे तो आजच्या 21व्या शतकामध्ये कमकुवत होत चाललेला आहे. बरेचसे चॅनल जे आहेत ते पॉलिटिकल्स लोकांचेच असल्याचे आपल्याला दिसून येतात. आपल्याला जास्त इथं काय राजकारणामध्ये आपल्याला नाही पडायचं, आपण पुढे जाऊयात. या ठिकाणी 6वा जो आहे मुद्दा, आगरकर व लोकमान्य टिळक यांनी टिंबटिंब ही वृत्तपत्रे सुरू केली. आता ही वृत्तपत्रे आपल्याला माहिती आहे, आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी कुठली वृत्तपत्र सुरू केले? दिनबंधू आणि इंदू प्रकाश तर नाही, दर्पण आणि प्रभाकर तर नाही, कारण दर्पण तर तुमचे बाळशास्त्री जांभेकरांचं आहे. ज्ञानोदय आणि दिग्दर्शक नाही. तर लहानपणापासून आपण ऐकतोय केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली आणि त्यांच्यासोबत आगरकर सुद्धा या ठिकाणी होते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आगरकर म्हणजे कोण? तर गोपाळ गणेश आगरकर. ओके, आणि लोकमान्य टिळक यांनी ही वृत्तपत्रे सुरू केली. त्याच्यानंतर ही वृत्तपत्र सुरू केल्यानंतर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाद झाले आणि नंतर मग आगरकर थोडेसे बाहेर पडले. तर या सगळ्या गोष्टींचा इतिहास वेगळा आहे, तो आपल्याला इथे नाहीये. पण आता आपण केसरी व मराठी झालं इथे, केसरी व मराठा आहे मराठी. ओके, केसरी हे मराठी वर्तमानपत्र होतं आणि मराठा हे इंग्रजी वर्तमानपत्र होतं. ही सुद्धा गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रांनी गाठला महत्त्वाचा टप्पा, कारण 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्रे सुरू केली. कधी सुरू केली? 1881 मध्ये. भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा काळ आहे, कारण 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता. या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधांचे केसरीने लेखन सुरू केले. 21व्या शतकामध्ये हा तर चौथा स्तंभ आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, त्या काळातले सामाजिक प्रश्न आणि सामाजिक समस्या या मांडण्याचा जो प्रश्न जो आहे, या सगळे जे प्रश्न आहेत ते या वृत्तपत्रांच्या माध्यमातून मांडले गेले होते. ओके, यस मित्रांनो, तर हे 6 प्रश्न जे आहेत याचा तुम्हाला जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकता. प्रकरण 5वा आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. यामधले हे 6 प्रश्न आहेत, यांचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला मारून घ्यायचा असेल तर प्लीज स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. ओके, यस. ओके,
तर वळूयात आपण आपल्या या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, 7व्या प्रकरणाकडे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती आहे, प्लीज मित्रांनो, जर तुम्ही चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कुठून सुरू झाली? बघा, ग्रीस, रोम, भारत, चीन. चीन, भारत, रोम नाही, तर ग्रीस मध्ये सर्वात प्रथम ऑलिम्पिक ची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. खूप जुनी स्पर्धा आहे, सर्वात जुनी आणि सर्वात मोठी स्पर्धा. जवळपास अर्धा महिना 16 दिवस आसपास ही स्पर्धा चालते आणि जगभरातील विविध स्पर्धा या विविध प्रकारचे खेळ या स्पर्धांमध्ये असतात, आपल्याला माहिती आहे. तर ग्रीस हे उत्तर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? ए आहे ठकी, बी कालीचंडिका, सी गंगावती का डी चंपावती? तर इथं ठकी हे ए ऑप्शन करेक्ट आहे. ओके, पुढचा तिसरा जो प्रश्न आहे खूप सोपा आहे, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकताय किंवा त्याचं उत्तर चॅट बॉक्समध्ये काय असेल तुम्ही सांगा की बाबा सचिन तेंडुलकर याला कोणता पुरस्कार देऊन भारत सरकारने त्याचा गौरव केलेला आहे? पद्मश्री, खेलरत्न, भारतरत्न, अर्जुन सगळेच पुरस्कार मिळालेले आहेत, परंतु त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे काय? भारतरत्न हा अवॉर्ड, हा जो पुरस्कार आहे, सर्वोच्च पुरस्कार, आपल्या देशातला सर्वोच्च पुरस्कार जो आहे भारतरत्न आहे आणि हा भारतरत्न पुरस्कार जो आहे तो दिला गेलेला आहे सचिन तेंडुलकर यांना. खेळामधला असा एक पहिला व्यक्ती आहे की ज्यानं खेळामध्ये काम केलेलं आहे, खेळामध्ये सर्वोच्च कामगिरी केली आणि त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पहिला खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सर्वात कमी वयामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला व्यक्ती सुद्धा सचिन तेंडुलकरच आहे. ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी. मित्रांनो, आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ जो आहे तो हॉकी आहे. जरी बरेच मुलांना क्रिकेट खेळ आवडत असला तरी हॉकी आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर कबड्डी आहे. ओके, पण भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी. 29 ऑगस्ट हा दिवस टिंबटिंब यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जातो. बघा, राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून बघा, खाशाबा जाधव, सचिन तेंडुलकर, मेजर ध्यानचंद का मारुती माने? तर याचं उत्तर आहे मेजर ध्यानचंद. यांना हॉकीचं जादूगार असं म्हटलं जातं मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल, मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार म्हटले जातात. यांच्या वेळेस भारतीय हॉकी संघ जो आहे तो हॉकी खेळामध्ये टॉपला होता आणि बरेचसे गोल्ड मेडल यांच्या कर्तृत्वामुळे, यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या हॉकी टीमला मिळाले होते त्या काळामध्ये. ओके, तर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा दिन आपला राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो किंवा पाळला जातो. ओके, 29 ऑगस्ट. तर पुढचा प्रश्न मित्रांनो बघूयात आपण, 6वा. टिंबटिंब याच्या मृच्छकटिक या नाटकाच्या नावाचा अर्थ मातीची गाडी असा होतो. ऑप्शन्स आहे, ए अश्वघोष, बी शूद्रक, सी भवभूती का डी हर्षवर्धन? काय असेल गेस करू शकताय तुम्ही? ओके, बघा, या ठिकाणी मृच्छकटिक या नाटकाच्या नावाचा अर्थ मातीची गाडी होतोय, परंतु ते नाटक कुणाचं आहे? तर शूद्रक यांचं ते नाटक आहे. हे मित्रांनो समजून घ्या. याचं ऑप्शन बी शूद्रक हे करेक्ट आहे. ठीक आहे. यानंतर कोणत्या प्राचीन संस्कृत ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन केले आहे? ए पंचतंत्र, बी कथा सरितसागर का सी मृच्छकटिक का डी हितोपदेश? ओके, याचं परफेक्ट किंवा करेक्ट आन्सर जे आहे, करेक्ट उत्तर मित्रांनो कथा सरितसागर हे आहे. या ग्रंथामध्ये प्राचीन संस्कृत हा एक मोठा जुना प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये मनोरंजक खेळ आणि खेळण्यांचं मोठ्या प्रमाणात वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, 8वा मुद्दा आहे, ऑलिम्पिकमध्ये मष्टयुद्ध स्पर्धेत कांस्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? म्हणजे बॉक्सिंगमध्ये कुणाला पहिलं कांस्य पदक मिळवलेली पहिली महिला कोण? PV सिंधू ए ऑप्शन आहे, बी आहे मेरी कोम, सी आहे फोगट आणि डी आहे सायना नेहवाल. सायना नेहवाल तर बॅडमिंटनमध्ये आहे, फोगट कुस्तीमध्ये आहे. तर मष्टयुद्ध बॉक्सिंगमध्ये कोण आहे? तर मेरी कोम यांना ही पहिली महिला अशी आहे की जिनं बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे आपल्या देशासाठी. तर लक्षात घ्या, मेरी कोम यांच्या आयुष्यावरती चित्रपट सुद्धा बनलेला आहे आणि आता 10वीला मला तर वाटतंय मेरी कोम यांच्यावर आधारित धडा सुद्धा आहे इंग्रजीमध्ये. ओके, बघा असेल तुम्हाला.
यानंतर शेवटचा प्रश्न आहे मेजर ध्यानचंद यांच्यावरती परत एक प्रश्न आला मित्रांनो. त्यांना मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल 1956 साली कोणता पुरस्कार देण्यात आला? ए पद्मश्री, बी पद्मभूषण, सी पद्मविभूषण आणि डी भारतरत्न. तर याचं उत्तर करेक्ट आहे पद्मभूषण हे उत्तर आहे. ज्यावेळेस बघा ना इथं सचिन तेंडुलकर यांना ज्यावेळेस भारतरत्न पुरस्कार देण्यात आला किंवा जे दिला होता त्यावेळेस मेजर ध्यानचंद यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळावा मरणोत्तर अशा प्रकारची मागणी केली जात होती, परंतु तो दिला नाही कारण यांची सुद्धा कामगिरी खेळाच्या बाबतीमध्ये खूप मोठी आहे. भारतीय हॉकीला सर्वोच्च बिंदूपर्यंत उंच शिखरापर्यंत नेण्याचं काम जे आहे ते मेजर ध्यानचंद यांनी केलं होतं आणि 1956 साली त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता मित्रांनो. त्यानंतर हे 4 पुरस्कार दिसतात ना, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न, हे 4 सर्वोच्च पुरस्कार आहेत आपल्या देशातले टॉपचे. पद्मश्री नंतर पद्मभूषण नंतर पद्मविभूषण आणि सगळ्यात टॉपचा सर्वोच्च जो पुरस्कार आहे तो भारतरत्न आहे आणि याच्यामधला हे 4ही पुरस्कार म्हणजे उत्तम पुरस्कार आहेत आपल्या देशामध्ये. ओके, तर मित्रांनो हे 9 प्रश्न आपण बघितलेले आहेत खेळाशी रिलेटेड होते. खेळ आणि इतिहास ह्या 7व्या प्रकरणावर आधारित. मी बाजूला होतो, तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर प्लीज याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे, प्रकरण 7वे खेळ आणि इतिहास. तर मित्रांनो यानंतर आता आपण थांबूयाच इथे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रकरणावरती चर्चा करू, पण पुढे जाण्याच्या अगोदर किंवा थांबण्याच्या अगोदर एक विनंती करतो मित्रांनो, नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप महत्त्वाच्या व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतो आणि त्याचबरोबर या प्रकरणाच्या अगोदरच्या बऱ्याच प्रकरणांवरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह प्रकरणांवरती CETच्या तयारीच्या अनुषंगाने. तर प्लीज त्या व्हिडिओ पण बघा ज्याच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी गणित विषयाच्या सुद्धा लिंक दिल्यात. गणित भाग 1 आणि 2च्या महत्त्वाच्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांवरती आपण चर्चा केलेली आहे, त्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकताय, त्याच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आता वाट कसली बघताय, लवकरच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि बऱ्याचशा व्हिडिओ बघा आणि CETची तयारी करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद. प्रकरण 8 पर्यटन आणि इतिहास यामधला हा जो पहिला प्रश्न मित्रांनो आपल्याकडे आहे, इसवी सन 1630 मध्ये चीनी प्रवासी टिंबटिंब भारतात आला. 1630 मध्ये सर्वात अगोदर कोण भारतात आला, कुठला चीनी प्रवासी भारतात आला प्रवास करून 4 ऑप्शन आहेत. पहिला आहे हो ची मिन्ह, दुसरा आहे चौ एन लाय, तिसरा आहे युआन श्वांग आणि चौथा आहे फाइयान. तर नेमका कोण आला, कसली नावं विचित्र आहेत ना, तर याच्यातून नेमकं कसं लक्षात ठेवायचा हा मोठा प्रश्न असेल. पण याचं उत्तर सी युआन श्वांग हा जो आहे हा पर्यटक जो आहे हा जो व्यक्ती आहे तो पहिला भारतामध्ये 1630 मध्ये आला. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ओके, कारण 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हा 1630 मध्ये आलेला आहे चीनी प्रवासी. आपण आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंबचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. 4 ऑप्शन आहे, ए पुस्तकांचे, बी वनस्पतींचे, सी आंब्यांचे का डी आहे आपल्याकडे किल्ल्यांचे. तर कुठल्या प्रकारचं हे गाव आहे ते आपण समजून घेऊयात मित्रांनो. तर हे जे गाव आहेत भिलार, हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर का प्रसिद्ध आहे पुस्तकांचे गाव, त्याचा जर विचार केला तर पुस्तकामध्ये पान नंबर 57 वरती तुम्हाला एक लेख मिळेल की महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेलं गाव आहे. स्ट्रॉबेरीचा गोडवा, या गावामध्ये स्ट्रॉबेरी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे, महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे. ओके, आणि त्या थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरी आपल्याला मिळते हे माहिती आहे. त्यामुळं ह्या भिलार गावामध्ये स्ट्रॉबेरीचा गोडवा सुद्धा आहे. आणि या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरात पर्यटकांसाठी पुस्तके आहेत. पर्यटकांसाठी पुस्तकं आहेत. जे पर्यटक येतात पर्यटनासाठी महाबळेश्वरमध्ये त्यांच्यासाठी प्रत्येक गावामध्ये पुस्तकं आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे जुने लेख, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित चरित्रे, आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहरदार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवलेला आहे. महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प भिलार या गावी राबवलेला आहे. ओके, आणि आपण सुद्धा पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात
तर भिलार गावाला म्हणजे पुस्तकांच्या गावाला भेट द्या. तर पुस्तकांचं गाव कुठलं? भिलार गाव आहे. ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. यानंतर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक टिंबटिंब हे दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असतात. तर दुर्ग भ्रमणाच्या यात्रा म्हणजे इतिहासाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, त्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दुर्ग यात्रा आयोजित करत असतात, जेणेकरून जास्तीत जास्त तरुणांनी आणि सगळ्या प्रकारच्या लोकांनी दुर्ग पाहावे, किल्ले पाहावे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा अभ्यास करावा आणि महाराजांचा इतिहास समजून घ्यावा. त्यासाठी कोण आयोजित करतं या यात्रा? तर 4 ऑप्शन आहेत. नासी इनामदार, रणजित देसाई हे लेखक आहेत, विष्णू भट्ट गोडसे का गोपाळ निळकंठ दांडेकर. तर याच्यामध्ये डी ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट आहे, गोपाळ दांडेकर. ठीक आहे, हे ऑप्शन करेक्ट आहे. गोपाळ दांडेकर हे दुर्ग भ्रमणाच्या यात्रा ज्या आहेत त्या वारंवार आयोजित करत असतात. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 4, पर्यटन हा सर्वाधिक टिंबटिंब निर्माण करणारा उद्योग आहे. उद्योग होऊ शकतो, एक आनंद निर्माण करणारा होऊ शकतो. आनंद म्हणजे हा काही उद्योग नाहीये. ओके. रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो, आत्मविश्वास निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो का प्रयोग निर्माण करणारा. तर पर्यटनामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होतात, म्हणजे भविष्यामध्ये रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पर्यटन हा एक उद्योग होऊ शकतो. कारण एखाद्या गावामध्ये एखाद्या पर्यटन स्थळावरती ज्यावेळेस वेगवेगळे पर्यटक भेट देतात, भेट दिल्यानंतर काय होतं, त्या गावामध्ये किंवा त्या एरियातल्या हॉटेल इंडस्ट्रीज असेल, त्या एरियातले इतर काही छोटे मोठे उद्योग असतील, ते उद्योग जे आहे ते बहरतात आणि त्यांना बऱ्याच लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळत असतो. ओके. त्यानंतर 5वा जो आहे, संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल कोणी यशस्वीपणे घडवून आणली. आता संपूर्ण युरोपची एक संपूर्ण युरोपची सहल नेमकी कोणी घडवून आणली ते आपण मित्रांनो समजून घेऊयात. तर याचं उत्तर काय बाबा? ए थॉमस कुक आहे, बी गेरहार्ट मार्केटर आहे, सी बेंजामिन ट्युडेला आहे का डी मार्को पोलो आहे. यांच्यापैकी नेमकी कोणी? तर आपण समजून घेऊयात बघा मित्रांनो. तर यांच्यापैकी थॉमस कुक जे आहेत त्यांनी ही संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल जी आहे ती आयोजित केली होती. तर त्यांच्या संदर्भात आपण जाणून घेऊयात. बघा, दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्ध थॉमस कुक याने काय केलं, 600 लोकांची लिस्टर ते लाफ बरो अशी रेल्वे सहल आयोजित केली, 600 लोकांची, आणि पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली. 600 लोकांची ही सहल होती आणि ही सहल थॉमस कुक या व्यक्तीने घडवून आणली होती. आता याच्यामध्ये कुकने पर्यटक तिकिटे विकण्याची व्यवसाय सुद्धा सुरू केला होता. म्हणजे पर्यटनासाठी तिकीट विकण्याचा एक व्यवसाय जो आहे तो सुद्धा कुक याने सुरू केला होता आणि यातून आधुनिक पर्यटक युग जे आहे ते सुरू झालं होतं. याच्याशी संबंधित पुढचा प्रश्न आहे, कुकने टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. हस्तकौशल्यांच्या वस्तू, खेळणी, खाद्यवस्तू का पर्यटन तिकिटे. तर जस्ट आपण आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा व्यवसाय जो आहे तो सुरू केला होता. तर अशा प्रकारे हे काही प्रश्न आहेत. मी थोडासा बाजूला होतो, तुम्हाला या प्रश्नांची जर का स्क्रीनशॉट या प्रश्नांचा मारून घ्यायचा असेल तर प्लीज स्क्रीनशॉट घेऊ शकताय. 9व्या प्रकरणाकडे प्रकरण आहे 9, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. यातला प्रश्न क्रमांक 1 आहे, लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन इतिहासकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे. बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेलं एक चित्र आहे जे आहे मोनालिसाचं चित्र, आणि हे मोनालिसाचं चित्र जगप्रसिद्ध आहे आणि हे चित्र लिओनार्दो दा विंची यांनी काढलं होतं आणि यांनी काढलेलं हे जगप्रसिद्ध चित्र इटालियन चित्रकाराचं चित्र आहे हे, आणि हे चित्र लुव्र संग्रहालयामध्ये आहे. ओके. आता इथं प्रश्न वेगळा सुद्धा येऊ शकतो, लिओनार्दो दा विंचीच्या जागी रिकामी जागा येईल किंवा टिंबटिंब या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयामध्ये आहे. ओके. किंवा इथं रिकामी जागा येऊ शकते, लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा
मोनालिसा या चित्राचा समावेश टिंबटिंब संग्रहालयात आहे? अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. प्रत्येक अंगानं आपल्याला तयार राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. या ठिकाणी भारतातील पहिले संग्रहालय कोणते? आता आपल्या देशामध्ये भारताचा जर विचार केला तर भारतामधलं पहिलं संग्रहालय कुठलं? बाबा आपल्याकडे बघा ऑप्शन 4 आहेत. पहिलं ऑप्शन या ठिकाणी आहे गव्हर्नमेंट म्युझियम, दुसरं आहे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, तिसरं आहे भारतीय संग्रहालय आणि चौथा मुद्दा आहे यापैकी नाही. तर इथं भारतीय संग्रहालय हे आपल्या भारताचे पहिले संग्रहालय आहे. या ठिकाणी असं आपण म्हणू शकतो की भारतातलं पहिलं संग्रहालय कोलकाता येथे आहे. हे संग्रहालय कुठे? पुस्तकामध्ये जर बघितलं की कोलकाता येथे भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय आहे आणि हे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये, कधी? इसवी सन 1814 मध्ये हे स्थापन झालं होतं. ओके. आणि त्यानंतर चेन्नईमध्ये इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम जे आहे ते नंतर सुरू झालं 1851 मध्ये. ओके. त्याच्यामुळे पहिलं जे आहे पहिलं हेच आहे भारतीय संग्रहालय. ओके. तर हा झाला दुसरा प्रश्न. त्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा पुढे आणखी एक गोष्ट आहे. इसवी सन 1949 मध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय नंतर दिल्लीमध्ये स्थापन झालं ते 1949 भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर दिल्लीमध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. पण सगळ्यात अगोदरचं पहिलं भारतीय वस्तू संग्रहालय आहे. तिसरा प्रश्न आहे फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी टिंबटिंब हा प्रसिद्ध इटालियन चित्रकार होता. इटालियन चित्रकार इथं सुद्धा नाव आलं जो लिओनार्दो विंची आहे आणि तोच इथं आहे बी. लिओनार्दो विंची हा इटालियन चित्रकार होता. फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी हा इटालियन चित्रकार म्हणजे लिओनार्दो द विंची जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार आहे हा. ओके. ज्यानं मोनालिसाचं अजरामर चित्र काढलं होतं. त्यानंतर 12 कोटीहून अधिक वस्तू व अश्मीभूत अवशेष म्हणजे अश्मयुगातील जमिनीमध्ये असणारे ते सापडलेले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष आहेत हे संग्रहित असलेले नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री हे हे संग्रहालय टिंबटिंब या देशामध्ये आहे. तर यामध्ये नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री हे संग्रहालय कुठल्या देशात आहे मित्रांनो? तर हे संग्रहालय अमेरिका या देशामध्ये आहे. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. बघा अमेरिकेतील स्मिथोसियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय. हे कुठलं? नैसर्गिक इतिहासाचं संग्रहालय आहे आणि ते 1846 मध्ये सुरू झालं हे आपल्याला माहिती पाहिजे. 1846 मध्ये सुरू झालेलं आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खजिने, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि इतर पुरावस्तू आपण ज्या म्हणतो यांचे 12 कोटीहून अधिक नमुने आहेत. 12 कोटीहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे नमुने तुम्हाला इथं पाहायला मिळतात ऐतिहासिक. ओके. पुढचा प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची वास्तू जी आहे ही वास्तू टिंबटिंब शैलीमध्ये बांधली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही वस्तू संग्रहालय आहे बघा इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायभरणी झाली आणि या संग्रहाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले आणि त्यानंतर इसवी सन 1998 मध्ये या संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं ठेवण्यात आलं होतं. म्हणजे सुरुवातीचं याचं नाव वेगळं होतं आणि नंतर आपण याचं नाव जे आहे बदललं. म्हणजे पहिलं होतं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया होतं आणि नंतर या संग्रहालयाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय ठेवण्यात आलं आणि हे नाव 1998 साली हे नाव ठेवण्यात आलं, बदलण्यात आलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं. आणि या संग्रहालयाची ही जी वास्तू आहे ती इंडो गॉथिक शैलीत बांधलेली आहे. कुठल्या? इंडो गॉथिक शैलीमध्ये ही वास्तू बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत म्हणतात. पहिल्या प्रतीची फर्स्ट क्लास पहिल्या प्रतीची वास्तू पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा असलेली इमारत असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघा 6वा. इसवी सन पूर्व 7व्या शतकातील टिंबटिंबमधील बघा इसवी सन पूर्व 7व्या शतकातील टिंबटिंबमधील असिरियन साम्राज्याचा सम्राट
बानीपाल याचे ग्रंथालय सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय समजले जाते. सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय हे मेसोपोटेमिया मधील आहे. ओके, हे लक्षात असणं आपल्याला गरजेचं आहे. 7वा आहे भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार तर कुठले आहेत? तर त्याच्यामध्ये भारतातील पहिले अभिलेखागार एक आहे राष्ट्रीय अभिलेखागार आहे, फेडरल रेकॉर्ड ऑफ नेशन आहे, किंवा आर्काइव्ज नॅशनल आहे, किंवा इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट आहे. तर भारतातलं जे पहिलं आहे ते इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट आहे. डी ऑप्शन आहे, चुकून इथं सी झालंय तर हा डी ऑप्शन करेक्ट आहे. ओके, हे समजून घ्या. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील टिंबटिंब हा महत्त्वाचा कोश समजला जातो. पहिला आहे भारतीय व्यवहार कोश, त्यानंतर राज्य व्यवहार कोश, त्यानंतर व्यावहारिक कोश, आणि त्यानंतर आहे यापैकी नाही. तर राज्य व्यवहार कोश हा एक महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. हा जो आहे महत्त्वाचा कोश मानला जातो आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतला सर्वात महत्त्वाचा कोश आहे. ओके, तर मी थोडासा बाजूला होतो. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट जर मारून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, यस. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे 9वं प्रकरण जे आहे यावरती सुद्धा चर्चा केली. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबायला विसरू नका. धन्यवाद.